न्यूज 29 महाराष्ट्र. असेल अशा विविध समस्या महसूल विभागाचे कर्मचारी ऐकून घेणार आहेत. न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी. प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी. घाटंजी तालुक्यात महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर नुकतेच कुर्ली येथे मोठ्या उत्साहात पार पडले. प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या उंबरठ्यावर आणण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकाच छताखाली शेकडो समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यात आले. या शिबिराचे आयोजन महसूल मंडळ कुर्ली येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सतीश गड्डमवार होते, तर तहसीलदार विजय साळवे यांनी उपस्थितांना प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी निवासी नायब तहसीलदार प्रफुल्ल घोडे, नायब तहसीलदार वीरेंद्र सोळंके, संजय गांधी निराधार योजनेचे निरीक्षक अधिकारी किरण मस्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साईनाथ भुशीकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरादरम्यान महसूल विभागामार्फत महसूल अदालत भरवून प्रलंबित खातेफोड प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात आली. तसेच लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ देत महिलांच्या नावे जमिनीचे अधिकारी सुपूर्द करण्यात आले. नागरिकांना 7/12, 8 उतारे, फेरफार नकला आणि विविध प्रकारचे शासकीय प्रमाणपत्रे यावेळी वितरित करण्यात आली. आरोग्य विभागातर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर किशोरवयीन मुलींना योग्य मार्गदर्शनाचे धडे देण्यात आले. विशेष म्हणजे सातत्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 10 अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपवण्यात आली. या महाशिबिराचे तालुक्यातील सुमारे 20 विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवला. दिवसभरात एकूण 2751 लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला असून 3791 पेक्षा जास्त सेवा व प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. सर्व शासकीय विभाग एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे आमची अनेक दिवसांची प्रलंबित कामे सुलभपणे मार्गी लागली, अशी समाधानकारक प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल घोडे यांनी केले, तर सूत्रसंचालन सुनील कुमरे यांनी प्रभावीपणे पार पाडले. शेवटी मंडळ अधिकारी प्रवीण कांबळे यांनी उपस्थित व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे आभार मानले.